नमस्कार. साधारणपणे 5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यात टॉप न्यूज मराठी नावाचा एक नवीन चॅनल सुरू होणार होता आणि त्या चॅनलचं उद्घाटन अजित पवारांच्या हस्ते झालं होतं. त्यामुळे अजित पवार हे अगदी त्या दिवशी मला आठवतं की अगदी सकाळी सकाळी त्या चॅनलच्या ऑफिसमध्ये म्हणजे मॉडेल कॉलनीच्या ऑफिसमध्ये आले होते आणि त्यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं. त्यानंतर त्यांची सविस्तर मुलाखत देखील या चॅनलवरती झाली होती आणि आज त्याच चॅनलवर अजित पवार केल्याची बातमी दिली जाणं, त्यांच्याविषयी श्रद्धांजलीपर बोललं जाणं हे खूपच अवघड आणि वेदनादायी असं आहे. आज अजित पवार हयात नाही आहेत, त्यांचा अपघात झाला आणि एक झंझावात हा बारामतीच्या मातीमध्ये विसावला असं आज आपल्याला म्हणावं लागेल. तर अजित पवारांविषयी सांगत असताना जसं मी म्हटलं की माध्यमांविषयीचा जिव्हाळा किंवा प्रेम हे त्यांच्या मनामध्ये कायमच होतं आणि म्हणूनच आमचा त्यांच्याशी संपर्क जो आला तो एक माध्यमकर्मी म्हणून किंवा पत्रकार म्हणून. बरं, मी तर जवळजवळ 20 वर्ष या पुण्यामध्ये पत्रकारिता करत आलो आहे. झी वाहिनीसोबत मी काम करत होतो आणि माझी सुरुवात ही पिंपरी चिंचवडमध्ये झाली होती. म्हणजे पिंपरी चिंचवडचा प्रतिनिधी म्हणून मी काम करत होतो. म्हणजे 2005चं ते साल होतं आणि त्याच दरम्यान पिंपरी चिंचवडचा कारभार हा एका अर्थाने अजित पवारांकडे आलेला होता. म्हणून पिंपरी चिंचवडचे कारभारी हे अजित पवार बनले होते आणि त्याच वेळी लक्षात आलं होतं की हा काय ताकदीचा माणूस आहे म्हणून. कारण कुठल्याही गोष्टीत निर्णय घेताना जो स्पष्ट विचार त्यांच्या मनामध्ये असायचा आणि ज्या पद्धतीने, ज्या गतिमान पद्धतीनं आणि ज्या बेधडकपणे त्या निर्णयाची अंमलबजावणी ते करायचे, त्याचं अप्रूप मला तेव्हापासून वाटायचं. म्हणजे अगदी उदाहरण द्यायचं झालं तर पिंपरी चिंचवडमध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू होतं. म्हणजे तो मुंबई पुणे हायवे जुना आहे, तर त्याचं रुंदीकरण करायचं होतं आणि त्यासाठी म्हणून खूप मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावर येणारं अतिक्रमण किंवा अतिरिक्त बांधकाम हे पाडावं लागणार होतं आणि रोज ही कारवाई सुरू होती पाडकामाची आणि त्याच्या विरोधामध्ये खूप जनक्षोभ उसळला होता. लोक मोठ्या प्रमाणावरती रस्त्यावरती उतरायचे, आंदोलन करायचे. अजित पवारांनी की आपल्याला याचा राजकीय फटका बसू शकतो याचा विचार न करता भविष्यामध्ये या शहराला काय पाहिजे याचा विचार करून त्या रस्त्याचं रुंदीकरण केलं आणि त्यावेळी त्यांनी घेतलेली भूमिका मला खरोखरच कौतुकाची वाटली. तर असे हे धडाडीचे कार्यकर्ते किंवा धडाडीचे नेते म्हणून अजित पवार आपल्या कायम स्मरणात राहतील. अजित पवारांचं राजकारण जसं फुलत गेलं म्हणजे त्याच पद्धतीनं माझी पत्रकारिता देखील ही या शहरामध्ये किंवा या परिसरामध्ये बहरत गेली असं मला म्हणता येईल. कारण त्यांच्या राजकारणाचे किंवा त्यांच्या सत्ताकारणाचे सगळे टप्पे मी बघितले, जाऊन त्यांच्याशी त्या निमित्तानं बोलता आलं. वेगवेगळ्या नेत्यांशी किंवा कार्यकर्त्यांशी देखील या संदर्भात आम्ही बोलत आलेलो आहे आणि त्यामुळे एक प्रवास जो आहे की एका अर्थाने समांतर असा हा त्यांच्यासोबत मला करता आला असं मला म्हणावं लागेल. उदाहरणं द्यायची म्हणजे त्यांच्या एकूण कार्यपद्धतीची तर ती सगळ्यांना अचंबित करणारी अशी आहेत. म्हणजे पिंपरी चिंचवडचं पुन्हा एक उदाहरण माझ्याकडे मला आत्ता आठवतं की अजित पवार गाडीतनं जात होते आणि त्यांच्या असं लक्षात आलं की रस्त्याच्या दुभाजकावरती जे प्लांटेशन केलेलं आहे, छोटी छोटी झाडं लावलेली आहेत, तर ती सुकली आहेत आणि म्हणून त्या क्षणी अजित पवारांनी तिथल्या गाडी थांबवली, संबंधित अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला फोन केला आणि झाडं का सुकलीत, त्यांना पाणी का दिलं नाही, तर अशा पद्धतीचा सवाल केला. त्यानंतर ती झाडं, ती जी काही हिरवाई होती ती कायमस्वरूपी तिथे दिसत आली आणि आज तागायत ते आपण पाहतो आहोत. अजित पवारांची कामाविषयीची तळमळ म्हणजे लोकांना काय हवं, कारण कायम त्यांच्या डोक्यामध्ये जनतेचे प्रश्न, लोकांचे प्रश्न हे सारखी त्यांच्या डोक्यात घुमत असायची आणि मग त्यासाठीची त्यावरची उत्तरं काय आहेत याबाबत ते कायम प्रयत्नशील असायचे. आता बारामतीमध्ये बघा, बारामतीमध्ये त्यांचा एक बंगला आहे. बारामती शहरामध्ये ती एक सोसायटी, मला आता नेमकं तिथं आठवत नाही नाव. त्या सोसायटीमध्ये अजित पवार गेले की सकाळी 6 वाजल्यापासून त्यांच्या बंगल्यासमोर गर्दी होते. लोकांच्या रांगा लागतात आणि कधी म्हणजे अलीकडच्या काळात या सगळ्या गोष्टींना दरबार म्हटलं जातं, पण तसं दरबार वगैरे नाही. तर त्यांचं एक त्या हॉलमध्ये अजित पवार बसलेले असतात
आणि पहाटे 6 वाजता सगळ्या विभागाचे म्हणजे बारामतीमधल्या प्रशासकीय यंत्रणांशी संबंधित सगळ्या विभागाचे अधिकारी किंवा संबंधित कर्मचारी तिथे उपस्थित असतात. त्यामुळे जो कोणी व्यक्ती त्यांच्याकडे येतो की दादा असं असं काम आहे किंवा दादा आमच्या कॅनलला 4 दिवस झाले पाणी आलेलं नाही किंवा यावेळेचं आम्हाला आवर्तनच आलेलं नाही आहे किंवा कुठला एखादा व्यक्ती असतो, एखादा शिक्षक असतो किंवा अमुक कुठला कर्मचारी असतो की दादा मला अमुक ठिकाणी बदली पाहिजे, तर फक्त लेखी घेऊन गेलेलं असतं एक अर्ज असतो आणि त्याच्यावरून अजित पवार की आपल्याला साधारणपणे असं चित्र की कुठेही गेल्यानंतर काय प्रक्रिया होते, तर तो अर्ज घेतला जातो, ठीक आहे मी बघतो, कुणाच्या तरी हातात दिला जातो आणि फाईलमध्ये बंदिस्त होतो. पण तिथे तसं नाही घडत. अजित पवार तो अर्ज बघितल्यानंतर हां अमुक अमुक कुणाशी संबंधित आहे, काय आहे, ठीक आहे, त्याला फोन लावा किंवा तो जर अधिकारी तिथे उपस्थित असेल तर हां काय याचं प्रकरण आहे, याच्यात काय होऊ शकतं, होऊ शकत असेल तर त्याचा निवाडा त्या क्षणी देणे की बाबा हे काम होणार आहे किंवा नाही होणार. तर ही जी कार्यपद्धती आहे ती देखील अप्रूप वाटावी अशी आहे. आणि मी जसं म्हटलं की झपाटल्यासारखं काम करणे हे अजित पवारांच्या या सगळ्या कार्यकृतीतून दिसून येतं. प्रवास कायम अजित पवार करत आलेले आहेत. खरं तर ते स्वतःला म्हणजे या प्रवासाच्या दरम्यान असाही आम्हाला बऱ्याचदा अनुभव आलेला की स्वतःबद्दल किंवा स्वतःच्या जीवाची काळजी घेणारे नेते म्हणून अजित पवारांकडे आपण पाहतो. पण आज नेमकं काय घडलं हे खरंच प्रश्न मनामध्ये उपस्थित होतो. कारण अगदी गाडीच्या टायरमधली हवा जरी कमी असेल तर ते ड्रायव्हरला सांगणार की गाडीचं टायर बघून घे म्हणून. आजचा अपघात हा विमान अपघात होता. त्यामुळे आज खरोखर एक ज्याला सगळ्यांसाठी शॉकिंग जे म्हणतो की असं कसं घडलं अजित पवारांच्या बाबतीत. तर कारण आत्तापर्यंत जे अपघाताचे किंवा काही घटना घडल्या होत्या आधी किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं हेलिकॉप्टर देखील 1-2 वेळा अपघात होता, थोडक्यात बचावलं होतं किंवा त्यावेळी आम्ही त्यांच्याशी जेव्हा बोललो त्यावेळी की नाही काळजी घ्यायला पाहिजे, ते हेलिकॉप्टर कुठलं आहे, शासनाचं असेल तर ते त्याच्यात काही बिघाड होता का, तर याची खूप बारकाईने त्यांनी माहिती घेतली होती आणि अशा घटना होणार नाहीत याची देखील खबरदारी घ्यावी अशा सूचना त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या. इतकंच नाही तर मुख्यमंत्री फडणवीसांविषयी बोलताना की त्यांनी देखील आता पुढच्या काळामध्ये प्रवास करताना ही खबरदारी घ्यायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. कारण शेवटी की आपल्याला जर प्रदीर्घ काम करायचं असेल तर आपल्याला स्वतःला सुरक्षित ठेवणं आवश्यक आहे. तर अशा व्यक्तीच्या बाबतीत अशी दुर्घटना घडणं तर हे निश्चितपणे आणखी तटका लावणार आहे असं मला वाटतं. पत्रकार परिषदांमधले अनेक अनुभव असे आहेत की अजित पवार हे थेटपणे म्हणजे उत्तरं देतात, पण कधी तेवढेच मिश्किल देखील असतात. म्हणजे एखाद्या प्रश्नाला जर त्यांना उत्तर द्यायचं नसेल किंवा टाळायचं असेल तर मग काहीतरी गमतीशीर पद्धतीनं की मग त्या पत्रकार किंवा प्रश्न विचारणाऱ्या रिपोर्टर जो आहे त्यालाच काहीतरी बोलणार, मग काय तू होतो का मुख्यमंत्री किंवा तू बसतो का माझ्या जागेवरती किंवा अशा पद्धतीचं. म्हणजे हा स्वभाव जो आहे तर तो पण एक त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. आणि हीच गोष्ट जाहीर सभांमधून देखील म्हणजे अलीकडे तर आता महापालिकांच्या निवडणुका झाल्या तर जाहीर सभांमधून ते छान मिश्किल शैलीमध्ये लोकांशी संवाद साधायचे. कोणीतरी मध्येच म्हटलं की आय लव्ह यू दादा, तर आय लव्ह यू मला नको म्हणून, जा घरी बायकोला म्हण, पण आधी बटन दाब आणि आय लव्ह यू म्हण. तर हे जे नातं जे आहेत कार्यकर्ता आणि नेता यांच्यातलं नातं अतिशय कमी करून त्या कार्यकर्त्याला एक कम्फर्ट कसा त्याच्या मनामध्ये आपल्याविषयी निर्माण होईल याची खबरदारी ते आवर्जून एक राजकीय नेतृत्व म्हणून नेता म्हणून घ्यायचे. घरातल्या देखील अनेक गोष्टी म्हणजे त्यांच्या तर म्हणजे काही दिवसांपूर्वी एक साधारणपणे 2-3 महिन्यांपूर्वी अजित पवारांच्या भगिनींना भेटण्याचा योग पुण्यात आला होता बारामती हॉस्टेलला. बराच वेळ आम्ही बोललो होतो. तर त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या म्हणजे अजित पवार कसे लहानपणापासून म्हणजे अगदी त्यांनी बालपण देखील सांगितलं. अजित पवारांचं बालपण हे काटेवाडीमध्ये गेलं. काटेवाडी म्हणजे त्यांचं ते मूळ गाव. तर तिथे बालपणीचे म्हणजे ते शाळेत त्यांचं शालेय जीवन, त्यानंतर मामकुळ त्यांचं म्हणजे ते मला वाटतं राहुरीमध्ये कदमांचं त्यांचं मामकुळ आहे, तिथल्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या.
नंतर त्यांचं महाविद्यालयीन जीवन जे आहे म्हणजे ते बारामतीमध्ये कॉलेजसाठी म्हणून आले. कॉलेज करत असताना कशा पद्धतीनं ते एक प्रकारचं एक कार्यकर्ता घडत होता याविषयी त्यांनी सांगितलं. मध्ये त्यांना एका गोष्टीची आठवण झाली की त्या भगिनी ज्या आहेत तर त्यांनी घरी कुठले तरी काही पक्षी पाळलेले होते आणि त्या पिंजऱ्यामध्ये ते पक्षी होते. तर त्यावेळी त्या पिंजऱ्यात किंवा ते जे काय कुंपण होतं त्याच्या आत तो एक साप निघाला, साप दिसला. तर मग या छोट्या छोट्या बहिणी त्या ओरडल्या की साप साप साप. तर त्यावेळी अजितदादा धावत आले आणि त्यांनी मोठ्या धाडसानं तो साप बाहेर काढला. तर असं हे धाडसी व्यक्तिमत्व किंवा धाडसी त्यांच्यातला जो आता म्हणजे कुटुंब असेल तर आहेतच ते, पण ते कुटुंबातली व्यक्ती म्हणून की दादा कसे धाडसी आहेत हे त्यांनी त्यावेळी त्या भगिनींनी सांगितलं. त्याशिवाय दादांना कुठल्याच पद्धतीचा असं गलिच्छ राहणं किंवा मग अस्ताव्यस्त राहणं हे देखील पसंत नाही. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वामध्ये आपण बघत असाल की सगळं टापटीप त्यांना पाहिजे असतं. म्हणजे एखाद्या हिरोसारखं जे आहे किंवा एखाद्या चांगल्या कॉर्पोरेट ऑफिसरला जसं ज्या पद्धतीनं ते राहतात तशा पद्धतीनं त्यांना सगळं चकचकीत आणि नीटनेटकं हवं असतं. आणि मग ते अगदी पेहरावापासून तर त्यांच्या तो कधीतरी ते गॉगल घालतात तर त्या गॉगलपर्यंत हे आपल्या लक्षात येतं. तर त्यामुळे कडक शिस्त जी आहे तर ती या शिस्तीचाच हा भाग आहे. म्हणजे नीट राहणं जे आहे ना की आपण माणूस जर परफेक्ट असू किंवा राहणीमानामध्ये आपल्या वावरण्यामध्ये तर निश्चितपणे तो आपल्या इतर कामामध्ये देखील परफेक्ट होतो. तर असं हे एका अर्थाने परफेक्शनिस्ट व्यक्तिमत्व हा एक त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पैलू आहे. वर्षातनं ते कधीतरी सहलीला देखील जातात सहकुटुंब आणि मग तिथे छान म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं ते खेळ खेळतात. म्हणजे हेही अर्थात ह्या सगळ्या गोष्टी कळल्या कुठनं तर मी जसं म्हटलं की कुटुंबियांशी बोलण्याचा बऱ्याचदा योग आला आणि त्यातून मग की कधीतरी छान सहलीला सगळं कुटुंब गेलं आहे. मग तिथे पत्ते खेळणं किंवा त्यानंतर गाण्याच्या भेंड्या खेळणं हे सगळे प्रकार ज्यावेळेस कुटुंब म्हणून घडत असतात त्यावेळी कुटुंबियांना आनंद देणे आणि त्यासाठी त्यामध्ये देखील तत्सूबरही कुठे कमी राहणार नाही याची काळजी घेणं हा अजितदादांचा स्वभाव. आणि त्या स्वभावाची देखील अनुभव हा सगळ्या कुटुंबियांनी घेतला. कुटुंबियांवरती खूप प्रेम त्यांचं आहे आणि ते वेळोवेळी देखील दिसून आलेलं आहे. पिंपरी चिंचवडविषयी तर आपण बोललो तिथे कशा पद्धतीनं आणि आज बघितलं की ते व्हिजनरी नेता म्हणजे खरं सांगायचं तर काय की एखादा कायम भविष्याचा विचार करणारा माणूस त्याच्याविषयी भूतकाळात आज बोलायला लागतं हे खूपच त्रासदायक किंवा वेदनादायी असं आहे, दुःखदायी असं आहे. पण व्हिजनरी नेता म्हणजे नियोजनबद्ध कसा विकास झाला पाहिजे या सगळ्याची काळजी घेणारा नेता हा आहे. सुरुवातीला पिंपरी चिंचवडचे कारभारी बनले आणि त्यानंतर मग पुण्याचे कारभारी बनले आणि मग कशा पद्धतीने त्यांनी पुणे जिल्हा एका अर्थाने राजकीयदृष्ट्या आपल्या ताब्यात घेतला किंवा त्याचं पालकत्व स्वीकारलं आणि आज ते पुण्याचे पालकमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत किंवा होते आपल्याला आज दुर्दैवानं म्हणावं लागतं. तर या पालकमंत्र्यांना पुण्याविषयी खरोखरच तेवढी काळजी किंवा पुणे शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कशी विकास कामं होतील याची खबरदारी ते घेत असतात. आणि मग त्यात कार्यकर्त्यांच्या किंवा संबंधित अधिकाऱ्यांच्या, संबंधित विभागांच्या वेळच्या वेळी बैठका घेणं, त्याचा पाठपुरावा करणं, प्रत्येक वेळी त्यात अपडेट्स घेणं आणि का झालं नाही किंवा कुठपर्यंत आलं या सगळ्या गोष्टींची उत्तरं त्यांच्याकडे असतात. आणि कुठलाही विषय असेल म्हणजे अगदी इथे आपली एक महिन्यातनं होणारी जी बैठक असते म्हणजे नियोजन मंडळाची बैठक झाली की त्या बैठकीत सगळ्या प्रश्नांना उत्तरं मिळू शकतील अशा पद्धतीची तयारी त्यांनी केलेली असायची. आणि मग एखादा विषय जर काढला की शिक्षकांचे पगार जिल्हा परिषदेचे अजूनपर्यंत झालेले नाही आहेत तर लगेच त्या क्षणी ते कागद दाखवून की हे बघा आज सकाळी इतक्या वाजता हे शिक्षकांचे पगार जमा झालेले आहे. म्हणजे रिपोर्टरकडे असलेली माहिती देखील अर्धवट असायची. हा देखील अनुभव आम्ही कधी त्यांच्याशी बोलताना घेतलेला आहे. वेळेच्या बाबतीत तर विचारायचं नाही. म्हणजे मी जसं म्हटलं की टायमाला पक्का ज्याला म्हणतात म्हणजे वेळेला पक्का आणि वेळेच्या आधी कुठल्याही ठिकाणी कुठल्याही गोष्टीसाठी वेळेआधी
उपस्थित राहणारे नेते. मग कुठल्या अगदी साध्या पुलाचं उद्घाटन असू देत किंवा मग कुठल्या बैठकीसाठी जायचं तर सगळ्यांच्या आधी जाऊन थांबणार आणि मग आधी जाऊन थोडीशी माहिती घेणार. साधारणपणे काय पार्श्वभूमी या विषयाची आहे, त्या बैठकीतले जर काही मुद्दे असतील तर त्याविषयी संबंधितांशी बोलणार आणि मग संपूर्ण तयारीनिशी ती बैठक पार पडणार. हा बैठकीचा भाग. अशावेळी खूप इतरांची तर खूपच तारांब झालेली आहे, मी बऱ्याचदा पाहिलेली. म्हणजे एखाद्या उद्घाटनाला जर जायचं म्हटलं तर ठीक आहे, पोलिसांना माहीत असते की अजितदादा येणार आहे म्हणून ते पोलीस तर असतात बिचारे. अधिकाऱ्यांची तर एवढी की सकाळी 6 वाजता 7 वाजता म्हणजे पुण्यात मी सांगताना ते की नागरिकांना त्रास होऊ नये उद्घाटनासाठी म्हणून किंवा रस्त्याची पुण्यात आधीच वाहतुकीचा प्रश्न आहे तर त्यासाठी म्हणून इतक्या सकाळची वेळ निवडलेली आहे. पण यावेळी संबंधित अधिकारी, त्यांचे कार्यकर्ते किंवा स्थानिक नेते यांची खूप गडबड व्हायची. कधी तर उद्घाटन झाल्यानंतर मग इतर मंडळी तिथे यायची. तर यावरनं देखील बऱ्याचदा म्हणजे मग जाहीर भाषणांमध्ये देखील इतर मंडळी नाराजी व्यक्त करायची, काय दादा असं असतं का, किंवा पण ते म्हणायचे की ही माझी कामाची पद्धत आहे आणि ती कधी त्यांनी बदलली नाही. म्हणजे आजही ते ज्यावेळी निघाले त्यावेळेस पहाटे लवकर उठून सकाळी मुंबईतून निघाले होते आणि वेळेत पोचायचं याच उद्देशाने निघाले होते. त्यामुळे कुठेच आपल्यासाठी इतरांना वाट पाहायला लागू नये याची ते खूपच काळजी घ्यायचे. एकदा तर म्हणजे काउन्सिल हॉलला त्यावेळी तर म्हणजे मला वाटतं निवडणुकांचे दिवस होते आणि सगळ्या चॅनल्सना किंवा सगळ्या माध्यमांना ते एक मुलाखतींचं एक शेड्यूल आखलं जायचं आणि त्यामुळे मग मी पूर्वी जसं होतं की मी 24 तास वाहिनीसाठी काम करायचो तर तिथे त्यांना त्यांच्या मुलाखतीसाठी किंवा त्यांच्या त्या शेड्युलिंगसाठी आमच्याकडनंही पाठपुरावा सुरू होता, पण काही रिस्पॉन्स त्यांच्या यंत्रणेकडनं येत होता. म्हणून शेवटी सकाळी एक दिवस मी काउन्सिल हॉलला गेलो आणि थेट त्यांना सांगितलं की काय हो दादा तुम्ही आम्हाला वेळ देत नाही. ते म्हणजे कोण म्हणतं, म्हणजे त्यांचा तो बोलण्याचा टोनही म्हणजे की जणू काही मी केलेली तक्रार किंवा एक प्रकारे मी त्यांच्यावरती आरोप केला होता आणि त्यावरती त्यांनी ज्या टोनमध्ये मला की कोण म्हणतं असं. मी म्हटलं अहो नाही असं कसं. ते म्हणे सांग उद्या सकाळी 6 वाजता. म्हणजे पुढचं काही क्षणात म्हणजे काही सेकंदाच्या ते उद्या सकाळी 6 वाजता त्यांचे जे एक PS होते त्यांना आवाज दिला त्यांनी की हे बघा लिहून घ्या इथे आणि समोरासमोर आणलं उद्या सकाळी 6 वाजता. उद्या दुसऱ्या दिवशी पहाटे खरोखर म्हणजे आणि आम्ही 6 वाजता तिथे म्हणजे आम्ही 5:45 वाजता गेलो. 5:30 वाजता अजितदादा पवार त्यांच्या बंगल्यात बाहेर त्या हिरवळीवरती येऊन बसलेले होते. त्यामुळे ही एक त्यांची कामाची पद्धती म्हणजे एक स्टाईल, अजित पवार नावाचीच एक स्टाईल होती. अजित पवार नावाचं जे राजकारण आहे, अजित पवारांचं राजकारण त्याची एक स्वतंत्र स्टाईल आहे बघा. विचारसरणी म्हणत असताना अजित पवारांची विशिष्ट अशी विचारसरणी, जसं आपण म्हणतो वेगवेगळे पक्ष असतात म्हणजे कम्युनिस्ट पक्ष असतो त्यांची काहीतरी विचारसरणी आहे, भाजपसारखं पक्ष आहे त्यांची काहीतरी हिंदुत्ववादी विचारसरणी आहे, काँग्रेस स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतो. अजित पवारांची विचारसरणी काय तर ठीक आहे म्हणजे धर्मनिरपेक्ष तर राहावं, पुरोगामी म्हणत असताना पुरोगामित्व जोपासावं, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यावं, हे सगळं ठीक आहे. पण याच्या जोडीनं सगळ्यात महत्त्वाची काय विचारसरणी आहे तर ती म्हणजे की जनतेचे प्रश्न सोडवणं आणि आपला मतदारसंघाचा आपल्या राज्याचा विकास साधणं, हीच एक विचारसरणी त्यांची आहे. आणि ते पदोपदी जाणवतं. म्हणजे तुम्ही की बारामतीत गेल्यानंतर की बारामतीचं जे रूप पालटलेलं आहे म्हणजे ठीक आहे सुरुवातीला पायाभरणी शरद पवार साहेबांनी केली, मात्र शरद पवार साहेब केंद्रातलं राजकारण बघत होते. मात्र बारामतीमध्ये जे काही म्हणून घडलं म्हणजे आज तिथलं साधं पोलीस स्टेशन जरी गेलं तर खूप एखाद्या कॉर्पोरेट ऑफिससारखं वाटतं किंवा तिथलं बस स्टँड हे एखाद्या एअरपोर्टसारखं वाटतं किंवा तिथला नदीकाठ सुधार आत्ता सुरू आहे तर ते इतकं बदललेलं आहे. किंवा त्या परिसरामध्ये खरं तर बारामती हा अवर्षणग्रस्त भाग, तिथे फार पाऊस पडत नाही. पाऊस नसतानाही तिथे कसे कॅनॉल वाहतात आणि कशी हिरवाई आहे, कसे ऊस तिथे पिकवला जातो, कशी कारखानदारी आहे, कसे जोडधंदे आहेत, मग तिथे डायनॅमिक डेअरी आहे, मग आणखी वेगवेगळ्या प्रकार तिथे MIDC आहे, तिथे टेक्स्टाईल पार्क आहे. तर हा जो विषय आहे विकासाचा, तर विकास हीच त्यांची विचारसरणी ही अखेरपर्यंत राहिली आणि त्यासाठी ते झटत राहिले असं आपल्याला म्हणावं लागेल. बारामतीवरती तर त्यांचं म्हणजे बारामती म्हणजे त्यांचं अगदी जीव की प्राण.
म्हणजे कधी जसं आता की त्यांनी स्वतः तर ठीक आहे की मी जसं म्हटलं की सामान्य परिस्थिती सुरुवातीला होती, मग ते काय शालेय जीवन, मग महाविद्यालयीन जीवनामध्ये थोडीशी एक कार्यकर्ता घडत गेला. मग सुरुवातीला अगदी संधी मिळाली बारामती लोकसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याची, लोकसभा मतदारसंघ. मग त्याच्या आधी कुठली तरी एक PDCC बँकेची निवडणूक त्यांनी लढवलेली होती. पण लोकसभा मतदारसंघाची त्याचं कारण असं आहे की पवारसाहेब इथे मुख्यमंत्री म्हणजे त्यांना खासदारकीचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात यावं लागलं होतं, मुख्यमंत्री झाले होते. आणि त्यावेळी मग जी लोकसभेची जागा बारामतीची रिक्त झाली होती, त्या जागेवरती ते अजित पवारांना त्यावेळी उमेदवारी दिली गेली आणि ते खासदार म्हणून निवडून झाले. आणि त्यात बारामती लोकसभा मतदारसंघाचा भाग म्हणजे पिंपरी चिंचवड, त्यावेळी म्हणजे प्राधिकरण वगैरे सगळं त्याच्यामध्ये होतं. तर हे सगळं जसं घडत गेलं तर त्यातून त्यांचं या बारामतीशी एक नातं अतिशय अधिकाधिक घट्ट होत गेलं. आणि त्यातून मग की माझ्या बारामतीसाठी मग ते जाहीरपणे सांगायचे की बाबा राज्याचा अर्थमंत्री मी आहे, मी कशाची कमतरता पडू देणार नाही, तर माझ्या बारामतीसाठी मी काही करायला तयार आहे. आणि त्यातून हे सगळं उभं राहिलं. मग वेगवेगळं संस्थात्मक काम असू द्यात किंवा व्यक्तिशः लोकांना झालेले लाभ असू द्यात, यासाठी म्हणून ते झटत राहिले. आणि त्याचा देखील अनुभव आपण अनेकदा घेतलेला आहे. सामान्य माणसाच्या उपयोगाला यावं तर किती यावं, म्हणजे मला एकदा आठवतं की पिंपरी चिंचवडमध्ये त्या तिकडच्या पवना नदीला पाणी सोडलं होतं, म्हणजे पूर आला, पूर परिस्थिती निर्माण झाली होती, अचानक पाणी सोडलं. मात्र त्याच्या आधी काही मुलं ही त्या नदीमध्ये कोणी म्हणजे छोटी मुलं होती, ती काय मासे पकडायला किंवा खेळायला म्हणून गेली असतील, त्यातला एक मुलगा त्या खडकावरती अडकला होता. आणि ते व्हिडिओज मला अजूनही आठवतो, म्हणजे साधारणपणे आता तीही साधारण एक 18-20 वर्षापूर्वीचीच गोष्ट आहे की तर ही गोष्ट आता त्या मुलाला काढायचं आहे तिथनं बाहेर, कुठलीच यंत्रणा म्हणजे तिथे पोचू शकत नाही, जसं आपण म्हणतो फायर ब्रिगेड किंवा ते खूपच अवघड होतं. तर मग तिथल्या लोकांना की कुठल्याही प्रश्नाचं उत्तर म्हणजे अजित पवार. मग अजित पवारांना कॉल केला. मग अजित पवारांनी त्या एका मुलासाठी म्हणून फोन केला अविनाश भोसले, जे उद्योजक आणि बांधकाम व्यवसाय, कारण त्यांच्याकडे स्वतःचं वैयक्तिक मालकीचं हेलिकॉप्टर आहे. मग अविनाश भोसलेंचं हेलिकॉप्टरवरती उडालं आणि त्यांनी त्या पवना नदीत अडकलेल्या मुलाला तिथनं अलगद वरती घेतला आणि त्याचा जीव वाचवला. तर हे जे नातं आहे एका सामान्य माणसासोबत तयार झालेलं, तर ते निश्चितपणे आपल्याला विसरता येणार नाही. आपल्याला एक शीतल महाजन नावाची एक तरुणी एक आठवत असेल की जी वेगवेगळ्या प्रकारचे विक्रम, म्हणजे तिनं वेगवेगळ्या आपल्या पृथ्वीच्या जे काय अटलांटिक ज्याला म्हणतो आपण, जी टोकं आहेत वरून अवकाशातून झेप घ्यायची, अशा पद्धतीचे तिचे विक्रम आहेत. तर असाच तिचा एक प्रकल्प होता आणि त्यासाठी म्हणून खूप मोठा खर्च येणार होता. पण आता ती मुलगी, फर्ग्युसन महाविद्यालयाची मुलगी, तिनं की नाही काही करून मला हे करायचं, हा विक्रम प्रस्थापित करायचा, म्हणजे ध्रुवावरती अवकाशातून म्हणजे पृथ्वीच्या कुठल्या तरी एका ध्रुवावरती अवकाशातून उडी घ्यायची. आणि ते म्हणजे साहसी क्रीडा प्रकार होता. तर तिचे वडील बिचारे एका खाजगी कंपनीत कामाला होते, येणारा खर्च काही त्यांना परवडणारा नव्हता. मात्र हे जर झालं तर आपल्या मुलीचं आणि एकूणच आपल्या शहराचं, आपल्या जिल्ह्याचं, आपल्या राज्याचं नाव होईल, अशी एक भावना मनामध्ये होती. आणि म्हणून मग ते ठिकठिकाणी मदतीसाठी म्हणून फिरत होते. अनेक ठिकाणी गेले पण त्यांना कुठूनच म्हणावी तशी मदत झाली नाही. आणि अखेर एक दिवस त्यांनी अजित पवारांना गाठलं आणि अजित पवारांना ते गाडीत बसत असताना की दादा असं असं आहे आणि तर अजित पवार नेहमीप्रमाणे चष्मावरती करून किती खर्च येणार त्यांनी सांगितलं. मग 1 लाख आहे, 10 लाख असेल, 15 लाख असेल त्यावेळेला. आणि ठीक आहे म्हटले, नंबर त्याच्यावरती होता. आणि त्याच दिवशी संध्याकाळी अजित पवारांच्या कार्यालयातून त्यांना फोन, त्या मुलीच्या पालकांना फोन की तुमच्या या सगळ्या मुलीच्या जो काही साहसी क्रीडा प्रकार आहे, तिला जे काही करायचं आहे त्यासाठीच्या निधीची किंवा पैशांची व्यवस्था झालेली आहे. आता हे उदाहरण म्हणजे हे तर म्हणजे मी डोळ्याने फक्त तो प्रसंग बघितला होता की त्या मुलीचे पालक अजित पवारांना भेटतात. पण त्याच्यानंतर त्या मुलीने ज्यावेळेस हे साहस केलं किंवा तो विक्रम झाला आणि त्यानंतर आम्ही ज्यावेळेस माध्यमकर्मी पत्रकार म्हणून त्या मुलीच्या घरी तिच्या पालकांचा बाईट घ्यायला
गेलो त्यावेळी त्यांनी सांगितलं की असं असं की हे कुणामुळे शक्य झालं. तर हे देखील खूप कौतुकास्पद आहे. त्यामुळे कुणी म्हणजे अडला नडला त्याच्या मदतीला येणारा नेता म्हणून अजित पवार आपल्याला कायम स्मरणात राहतील. प्रशासनावर प्रचंड पकड असलेला नेता म्हणून देखील अजित पवारांचा उल्लेख होतो आणि तेही खरंच आहे. म्हणजे की मग कुठलीही यंत्रणा कुठलीही म्हणजे ते खातं कुणाचंही असू द्यात, मग ते गृह खात्यामधलं पोलीस डिपार्टमेंट असू द्यात, जलसंपदा असू द्यात किंवा आणखीन बांधकाम असू द्यात, सार्वजनिक बांधकाम असू द्यात, कुठलंही असू द्यात, गृहनिर्माण असू द्यात, अजित पवार म्हटले की कुणाच्याही अंगावरती काटा येऊ शकतो. कारण उत्तरदायित्व ज्याला म्हणतो की हे रिस्पॉन्सिबिलिटी तर असतेच म्हणजे त्या संबंधित अधिकाऱ्याची किंवा डिपार्टमेंटची, पण उत्तर द्यायला लागतं. तर हे खूप आणि ते इतरांना टाळू शकतात, अजित पवारांना टाळू शकत नाही, ही खरी गोष्ट आहे. म्हणजे कुठलंही काम घेऊन गेलं किंवा कुठलाही विषय असेल अडलेला असेल तर संबंधित खात्याच्या माणसाला हे त्याचं उत्तर द्यायला लागेल. आणि महत्त्वाचं म्हणजे की अपडेट, आता एखाद्या वेळी सांगितलं की बाबा हे काम बघून घ्या जरा आणि मग तिथे विसरून गेलो असं नाही, तर त्या अधिकाऱ्यांनी किंवा संबंधितांनी कॉल बॅक करून सांगायचं की दादा हे काम इथवर आलेलं आहे किंवा इथे इथे अडलेलं आहे किंवा या कामामध्ये इथे इथे लक्ष घालण्याची आवश्यकता आहे किंवा तुम्ही थोडंसं यांच्याशी बोललात तर बरं होईल. तर हे सगळं आणि त्याच्यानंतर त्या कामाविषयी संबंधितांना म्हणजे जर एखादी त्रयस्थ व्यक्ती जर ते काम घेऊन गेलेली असेल किंवा तिच्याकडनं तो विषय आलेला तर तिला देखील कळवण्याचं एक कार्यपद्धती ही अजित पवारांच्या कामाचा म्हणजे एक वैशिष्ट्य होते. म्हणजे त्यांच्यासोबत असलेले जे CVS आहेत त्यांचे होते 3-4 असायचे, आम्ही त्यांना त्यांना सोबत बघायचो. त्यांच्याकडे असलेल्या फाईल डायरी आणि त्यांच्याकडे असलेले वेगवेगळ्या रंगांचे पेन बघा, म्हणजे इतकं काटेकोरपणे काम असायचं की मग काय सहीसाठी तर वेगळा पेन असतो तो आहे, पण मग निळ्या रंगाचा पेन म्हणजे काय त्याच्यावर त्याचा एक वेगळा काहीतरी टिकमार्क त्यांनी केलेला असेल त्याचा एक काहीतरी वेगळा अर्थ, हिरव्या रंगाचा असेल त्याचा वेगळा अर्थ, लाल रंगाचा असेल त्याचा वेगळा अर्थ आणि व्यवस्थित ते सगळं म्हणजे कुठल्याही गोष्टीचा पाठपुरावा करताना किंवा कधीही की गोंधळलेली अवस्था ही त्यांना कधीच खपत नव्हती. म्हणजे की पटकन त्याचं उत्तर किंवा ते, कारण ही सिस्टीम त्यांनी लावलेली होती, फक्त त्यांची अपेक्षा एवढीच होती की ही सिस्टीम फॉलो व्हायला पाहिजे आणि ही सिस्टीम जर फॉलो झाली तर मग काहीच अडचण येणार नाही. आणि त्यामुळे त्यांच्यासोबत राहणारे लोकही जे आहेत ते तशाच पद्धतीनं विचार करायला लागले आणि तशा पद्धतीनं काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याचा परिणाम असा आहे की पुन्हा तेच की गतिमानता, कामामध्ये गतिमानता येणे हे याचा अनुभव आपल्याला मिळाला. राजकारण करत असताना खूप चढ उतार देखील अजित पवारांनी अनुभवले. म्हणजे अगदी ठीक आहे, सुरुवातीला काय पक्ष, मग काँग्रेसमधून राष्ट्रवादी बाहेर पडली, नंतर मग आघाडी सरकार स्थापन झाली. अगदी सुरुवातीला म्हणावी तशी पदं किंवा काय म्हणता येईल त्याला मानसन्मान मिळाला नाही. ठीक आहे, पवारांच्या घरातला एक नेता म्हणून निश्चितपणे जेवढं अपेक्षित होतं तेवढं दिलं गेलं असावं. पण जसं की आतापर्यंत अजित पवारांसारखा माणूस मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होता असं जे काही बोललं जात होतं आणि एक संधी किंवा स्कोप निर्माण झाला तर निश्चितपणे त्याचा लाभ घ्यावा अशी एक मानसिकता राजकारणामध्ये असते. पण तसं घडलं नाही आणि त्यामुळे मग कधीकधी जसं मी म्हटलं की चढ उतार किंवा उतार हे येत गेले. त्यातच परत काही वेगवेगळ्या प्रकारचे आरोप झाले, अगदी वेगवेगळ्या प्रकारची चौकशी म्हणजे काय ED आणि अशा सगळ्या म्हणजे आणि कुटुंबापर्यंत ज्यावेळेस आलं तर त्यावेळी तर खूपच ते म्हणजे दुखावले गेले ते खरं तर. म्हणजे अगदी बहिणीच्या घरापर्यंत यंत्रणा पोचल्या किंवा आणखी कुठे शरद पवार साहेबांना नोटीस पाठवली गेली तर त्यावेळी खरोखर ते दुखावले होते आणि राजकारण सोडून द्यावं इथपर्यंत त्यांची ती अवस्था आली होती. आणि म्हणून आपल्याला आठवत असेल की अजित पवार हे सगळं काही सोडून अचानकपणे नॉट टीचेबल झाले आणि आता मी काही राजकारण करणार नाही असा निर्णय त्यांनी घेतला होता. हाही प्रसंग आपल्याला आठवत असेल. तर हेही खरं आहे, म्हणजे ते काही खोटं किंवा नाटकी होतं असं नाही, तर तितके ते हळवे आहेत हे देखील आपल्याला समजून घ्यायला लागेल. आणि त्यामुळे पण कालांतराने थोडी परिस्थिती बदलली आणि मग सत्तेत येण्याची देखील संधी मिळाली. पुढे सगळं पूर्ववत झालं, हा भाग निरा. पण चढ उतारांना ते खूप धाडसानं सामोरं गेले. मग त्याच्यामध्ये अगदी मुलाचा पराभव लोकसभा मतदारसंघामध्ये
हा देखील खूप एक वेगळा किंवा वाईट अनुभव त्यांच्यासाठी होता. पत्नीचा पराभव स्वतःच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हा देखील एक अनुभव त्यांच्यासाठी होता. मात्र त्यातून देखील ते सावरले आणि आपलं राजकारण करत राहिले. आणि सरतेशेवटी की अजित पवारांची, जसं आपण आधी मी म्हटलं की विचारसरणी काय, तर अजित पवारांची विचारसरणी ही की विकास करत राहणे, जनतेचे प्रश्न सोडवत राहणे. आणि मग त्यासाठी काय, तर त्यासाठी सत्ता, हे त्यांना हे खूप व्यवस्थित कळलेलं होतं की सत्ता किती महत्त्वाची. आणि म्हणून म्हणजे आता किती त्यांच्या बाबतीत बोलत असलं की हे सत्तेशिवाय राहू शकत नाही वगैरे, पण सत्तेशिवाय जनतेची कामं होऊ शकत नाही, सत्तेशिवाय हा विकास घडवता येत नाही, हे अजित पवार चांगलंच जाणून होते. आणि म्हणून ते सत्तेत राहण्यासाठी आग्रही असायचे. आणि त्यातूनच म्हणजे सुरुवातीला त्यांना फार काय म्हणजे एका पक्षाचे 2 पक्ष होणं त्याचा काय त्यांना आनंद नव्हता. फक्त एकच की निर्णय घेताना आता साहेबांनी आता पुढच्या पिढीकडे हे सगळं निर्णयाचे अधिकार द्यावेत. आणि मग पुढच्या पिढीला जर वाटतं की सत्तेमध्ये सहभागी व्हायचं, तर निश्चितपणे सत्तेत सहभागी व्हायला पाहिजे. आणि त्याचं कारण असं म्हणजे तेही मला आठवतं एकदा मुंबईत असंच त्यांच्या घराच्या तिथे घरात काही लोक बसलेले होते, बोलत होते. म्हणजे तो एक थोडासा अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीचा तो काळ होता. आणि त्यावेळी की केंद्रात भाजपाची किंवा भाजपाच्या नेतृत्वाखालची सत्ता आहे, राज्यात भाजपाची सत्ता आहे. तर त्यामुळे दोन्ही ठिकाणी जर त्यांची सत्ता आहे, तर त्यांच्यासोबत सत्तेत जर आपण राहिलो, तर या राज्याचा विकास होईल, अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि आपल्याला या एकूण प्रक्रियेला म्हणजे महाराष्ट्र घडवण्याच्या किंवा आपल्या मतदारसंघाच्या विकासाला हातभार लावता येईल, अशी ती भावना आहे. आणि म्हणून आपण त्यासाठी आग्रह होतो असं त्यांनी सांगितलं होतं. अर्थात हेच त्यांनी पुढेही म्हणजे अगदी जाहीरपणे देखील सांगितलं. त्यामुळे सत्ता असण्याचं काय महत्त्व असतं हातामध्ये, तर याची जाणीव त्यांना निश्चितपणे चांगली होती. आणि त्यात मग अर्थासारखं जर खातं हातात असेल, म्हणजे राज्याच्या तिजोरीच्या चाब्या असतील, तर निश्चितपणे खूप काही गोष्टी साधल्या जाऊ शकतात, असं देखील त्यांच्या लक्षात आलेलं होतं. आणि म्हणून मग ते सत्तेसाठी आग्रही होते. आणि जसं मी म्हटलं की मग विचारसरणी काहीही असू द्यात, सत्ता कारण ही एक त्यांची विचारसरणी होती. आणि त्याचा ध्येय किंवा उद्देश हा जनतेचे प्रश्न सोडवणे, राज्याचा विकास घडवणे हाच होता. तर असं हे एक बहुपैलू बहुअंगी असं व्यक्तिमत्व. आणि जसं मी म्हटलं की झंझावात हा सगळा अजित पवार नावाचा, म्हणजे अलीकडच्या काळात खूप तंत्रज्ञान बदलत केलं. म्हणजे पूर्वी तर ते कशा पद्धतीने अगदी एसटी गाडीवरती फिरणारे अजित पवार देखील अनेकांनी पाहिले. म्हणजे अगदी शेतात काम करत असलेली व्यक्ती किंवा घरात शेतीतली सगळी कामं करत असतानाच अचानकपणे त्यांच्यावरची जी जबाबदारी आली, कारण वडिलांचं निधन झालं. आणि तो एक प्रकारचा खूप मोठा आघात होता. म्हणजे सर्वात जास्त मोठा अजितदादांच्या आयुष्यातला आघात म्हणजे वडिलांचं जाणं हा होता. आणि मग त्यानंतर स्वतःवरती ती जबाबदारी आली. त्यातूनच त्यांना शिक्षण देखील त्यावेळी अर्धवट महाविद्यालयीन शिक्षण सोडावं लागलं. आणि मग ते या प्रक्रियेमध्ये म्हणजे कुटुंबाची जबाबदारी आणि त्या शेतीची कामाची जबाबदारी सांभाळत असतानाच मग ते पुढे राजकारणात प्रवेश करते झाले. शरद पवारांनी त्यांना अर्थातच म्हणजे कारण हे सगळे इतके भावंड आणि त्यातला एकाला पुढे निवडायचं, पण अर्थात अजित पवारांमध्ये काहीतरी तसे गुण होते, म्हणून शरद पवारांनी त्यांना निवडलं आणि या राजकीय प्रवाहात आणलं आणि ते इथवर पोचले असं आपल्याला म्हणावं लागेल. अनेक गोष्टी आहेत ज्या अगदी म्हणजे बारामतीपासून तर दिल्लीपर्यंत आपल्याला काय जोडल्या गेलेल्या आपल्याला सांगता येतील. पण आज म्हणजे अजित पवारांना आठवताना निश्चितपणे या काही ठराविक पैलूंचा आपण आज पैलूंवरती बोललो. अजित पवारांच्या व्यक्तिमत्वाची ही वैशिष्ट्य होती. आज अजित पवार आपल्यामध्ये हयात नाहीत, याची कल्पनाच खरं तर करवत नाही, पण आहे त्याला सामोरं जायचं असतं. एक झंझावात विसावला. आणि जसं मी म्हटलं की ज्या बारामतीच्या भूमीवरती किंवा जी बारामती म्हणजे त्यांचा जीव की प्राण होतं, त्याच भूमीमध्ये त्यांची प्राणज्योत आज मालवली. अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली.